पैशाने सर्व काही विकत घेता येऊ शकते, पण संस्कार विकत घेता येत नाहीत. पैसा सर्व काही विकत घेऊ शकत नाहीच. एका छोट्या गावामध्ये आदित्य नावाचा एक मुलगा राहत होता. त्याचे वडील मोठे व्यावसायिक होते. भरपूर पैसा, मोठा बंगला, आलिशान गाड्या, आदित्यला हवं ते सगळं मिळत होतं. पण एक गोष्ट त्याच्याकडे नव्हती, ती म्हणजे संस्कार. आदित्य कोणालाही आदराने बोलत नसे, नोकरांना तुच्छ वागणूक देई, मित्रांना पैशाच्या जोरावर कमी लेखी. पैसा असेल तर सगळं जमेल, हेच त्याच्या ब्रीदवाक्य होतं. एकदा त्याच्या शाळेने गावाबाहेर सहलीचं आयोजन केलं. त्या सहलीत सर्व मुलांना स्वतःची काळजी स्वतः घ्यायची होती. आदित्यला वाटलं, यात काय एवढं, पैसे आहेत माझ्याकडे. नेमकं सहली दरम्यान आदित्यचा पर्स हरवला. त्याच्याकडे ना पैसे उरले ना मोबाईल. भुकेने आणि थकव्याने तो अस्वस्थ झाला. तेव्हा त्याच्याच वर्गातील श्याम नावाचा गरीब मुलगा त्याच्या मदतीला आला. श्यामकडे फारसं काही नव्हतं, पण त्याने आपलं अन्न आदित्यसोबत वाटून घेतलं, पाणी दिलं आणि धीर पण दिला. आदित्यला आश्चर्य वाटलं. ज्याच्याकडे पैसा नव्हता त्याच्याकडे माणुसकी होती. संध्याकाळी सर्व मुलं एकत्र बसली होती. शिक्षकांनी एक प्रश्न विचारला, सगळ्यात श्रीमंत कोण आहे? आदित्यने बोट वर करून म्हटलं की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो. शिक्षक हसले आणि म्हणाले, नाही, ज्याच्याकडे चांगले संस्कार, माणुसकी आणि सहानुभूती आहे तो खरा श्रीमंत. तो क्षण आदित्यच्या आयुष्याला वळण देणारा ठरला. त्याला उमगलं की पैसा क्षणिक आहे, पण संस्कार आयुष्यभर सोबत राहतात. घरी परतल्यानंतर त्याने आपल्या वागण्यात बदल केला. तो नम्र झाला, इतरांचा आदर करू लागला आणि मदत करण्याचा आनंद अनुभवू लागला. आज या वेळेला आदित्य यशस्वी माणूस आहे, पण तो लोकांच्या लक्षात राहतो ते त्याच्या पैशामुळे नाही, तर त्याच्या चांगल्या संस्कारामुळे. यातून आपल्याला बोध असा येतो की पैशाने सगळं विकत घेता येतं, पण माणुसकी, संस्कार आणि चांगुलपणा विकत घेता येत नाही.